मुलांनो, आज आपण नवीन प्रकरण सुरू करतो आहोत. केमिकल बॉन्डिंग. याच्या नोट्स मी 4-5 पेजेस अगोदर पाठवलेले आहेत. त्या लिहून काढायच्या अगोदर नंतर व्हिडिओ पाहायचा. व्हिडिओ पाहत असताना नोट्स तुमच्या समोर ठेवा, म्हणजे नोट्समध्ये काय आहे आणि मी काय शिकवलं हे लगेच तुमच्या लक्षात येईल. चालेल. प्रकरणाचं नाव आहे आपल्या केमिकल बॉन्डिंग. अगोदर कोणतं घेतलं आपण? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. बरोबर. आता हे दुसरं प्रकरण सुरू करतोय आपण. याला केमिकल बॉन्डिंग, केमिकल बॉन्ड, नेचर ऑफ केमिकल बॉन्ड असं काही म्हटलं तरी चालेल. आता ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणात आपण काय शिकलो होतो आठवा? ॲटम आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नाही का? आठवतं सगळ्यांना? हां. ॲटम आणि इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन ॲटममध्ये कसं झालेलं आहे त्याचा आपण विचार केला. मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम. ॲटम इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन पासून बनलेला असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे त्या न्यूक्लियस भोवती फिरत असतात. आता हे प्रकरण का शिकायचं आहे आपल्याला? कशासाठी शिकायचं आहे? की ॲटम, त्याचा अभ्यास ते केला तर हे ॲटम निसर्गात तयार झाले, ही एकटीच इकडे तिकडे जर फिरत असते तर काय झालं असतं? कोणी दिसलं नसतं आपल्याला. ना पृथ्वी तयार झाली असती, ना याच्यावरचा पदार्थ तयार झाला असता. सगळे ॲटम इकडे तिकडे भटकत राहिले असते, काहीच दिसलं नसतं, नाही का? पण आता काय होतं की हे का दिसतं आपल्याला? सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, पृथ्वी आहे, चंद्र आहे, झाडं आहे, सगळंच आहे. हे का दिसतात माहिती आहे का? हे ॲटम्स आता कुठेतरी एकत्र आले. त्या ॲटम पासून मॉलिक्यूल तयार झाले. हे मॉलिक्यूल पुन्हा एकमेकाला जोडल्या गेले आणि त्याच्यापासून पदार्थ तयार झाले. बरोबर आहे. ॲटम एकटे राहत नाही, काही राहतात. काही अगदी नियरेस्ट नोबेल गॅस जे आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, जे डायरेक्ट राईट हँड साईडला पिरियॉडिक टेबलमध्ये 18व्या ग्रुपमधले जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण इनर्ट गॅस म्हणतो. कोणते कोणते आहेत ते? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. यांना इनर्ट, हे मात्र एकटेच ॲटम इकडे तिकडे फिरत असतात. पण बाकीच्या मूलद्रव्यांचे ॲटम असे फ्री स्टेटमध्ये आढळत नाही. मग हे ॲटम्स एकत्र येतात, त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. मग असं का होत असलं पाहिजे? एकटेच का नाही फिरत? ॲटम पासून मॉलिक्यूल तयार का होतो? त्याला काय मिळतं? ॲटम पासून मॉलिक्यूल तयार होताना त्याला काय मिळतं? मग आता या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली. काही ॲटम एकत्र येतात, काही येणारही नाही कदाचित. मग असं का होतं? यामागे कोण कारणीभूत आहे हे शिकून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे की ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल कसे तयार होतात. नंतर विचार करू मॉलिक्यूल पासून पदार्थ कसा तयार होतो, नाही का? त्याचा विचार नंतर. अगोदर ॲटमचा विचार, आता मॉलिक्यूलचा विचार करतोय आपण की ॲटम पासून मॉलिक्यूल का तयार झाले. उदाहरणार्थ जसं आता हायड्रोजन, ऑक्सिजन कसं लिहितो आपण? वॉटर मॉलिक्यूल लिहितो H2O. म्हणजेच काय? एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन एकत्र आले. मिथेन जर म्हटलं तर हा CH4 फॉर्म्युला आहे. म्हणजे एक कार्बन असला पाहिजे, 4 हायड्रोजन ॲटम असले पाहिजेत, नाही का? मग आता हे 5 ॲटम एकत्र आले. हा ऑक्सिजन, हायड्रोजन, 3 ॲटम एकत्र आले. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे ॲटम एकत्र येऊन कोण तयार झालं? मॉलिक्यूल तयार झालं. हे का तयार होतं? हे एवढेच का आले? आणखी 2-4 का नाही आले याच्यासोबत? इथे 8 काऊन नाही झाले हायड्रोजन? बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. मग आता एक तर लक्षात येईल आपल्या की हे ॲटम, ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन कोणी ना कोणीतरी याला धरून ठेवलेलं आहे, ज्याला आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणू. जर यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसता तर हे जवळ आले नसते, एकटे एकटे फिरले असते. इथेही तसंच कार्बन, हायड्रोजन, या 4 हायड्रोजन एका कार्बनने धरून ठेवलेलं आहे, म्हणून मिथेन मॉलिक्यूल तयार झाला. मग काय आहे की मॉलिक्यूल मध्ये ॲटमला एकत्र धरून ठेवणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे केमिकल बॉन्ड. पुन्हा लक्षात घ्या. आता चाललोय आपण प्रकरणाकडे.
की आपल्याला केमिकल बॉन्ड म्हणजे काय, बॉन्ड बॉन्ड म्हटलं की आपल्या नजरेसमोर भरपूर बॉन्ड येतात, जेम्स बॉन्ड येतो, ग्रुप बॉन्ड येतो, नाही का. आपल्याला केमिस्ट्रीतला बॉन्ड पाहायचा आहे, बरोबर आहे. तर केमिकल बॉन्ड म्हणजे काय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, force of attraction which hold atoms together in a molecule. मॉलिक्यूल मध्ये ऍटम्सला एकत्र धरून ठेवणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोण, केमिकल बॉन्ड. काही अडचण आता, हे ऍटम्स एकत्र येतात, ते एकमेकाला धरून ठेवतात, त्याच्यामुळे कोण तयार झालं, मॉलिक्यूल तयार झाला. मग या मॉलिक्यूल मध्ये जे ऍटम आहेत, उदाहरणार्थ वॉटर मॉलिक्यूल मध्ये एक ऑक्सिजन, दोन हायड्रोजन यांना धरून ठेवणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोण, केमिकल बॉन्ड. इथे धरून ठेवणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोण, केमिकल बॉन्ड. मग विचारतात परीक्षेत डिफाइन बॉन्ड किंवा केमिकल बॉन्ड, मग काय उत्तर लिहाल तुम्ही आता, केमिकल बॉन्ड म्हणजे काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणामधला, ऍटम्स मधला. कुठे, मॉलिक्यूल मध्ये. काय करतो, तर ऍटम्सला मॉलिक्यूल मध्ये एकत्र धरून ठेवतो, असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे केमिकल बॉन्ड. मग सांगू व्याख्या आता इंग्रजीत. काय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड, धरून ठेवणे, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड atoms together in a molecule called as a chemical bond. ठीक आहे. आता हे बॉन्ड का तयार झाले, याच्या मागे कोणती थिअरी आहे, हे बऱ्याच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मग पहिली एक साधी थिअरी आलेली आहे, 2-3 थिअरी या प्रकरणात आपल्याला घ्यायच्या आहेत, की ऍटम पासून मॉलिक्यूल का तयार होतात, एकटेच ऍटम का फिरत नाही, बरोबर आहे. म्हणजे बॉन्डिंग का तयार झाली, त्याचं नेचर कसं असतं बॉन्डिंगचं, बॉन्ड म्हणजे नेमके त्याचे प्रकार कोणते, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठून आला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक मध्ये मिळणार आहेत. हळूहळू केमिस्ट्री कडचा तुमचा कल हा वाढत जाईल याच्यामुळे. नाही तर बऱ्याच वेळेला ह्या संकल्पना जर स्पष्ट नसतील तर मजा नाही शिकून घेताना. जसं जसं तुम्हाला कळायला लागेल तसं तसं विषयातला इंटरेस्ट वाढत जाईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र या प्रकरणात मला प्रत्येक ठिकाणी काम पडणार आहे, तुम्ही ते पाठांतर करून ठेवायचं आहे. ठीक आहे, पहिल्या 30 मूलद्रव्याचं तरी. मग आता पहिली जी थिअरी आहे केमिकल बॉन्डिंग, की बॉन्ड का तयार होतात, याच्या मागे कारण काय, बॉन्डचे प्रकार कोणते, या संदर्भात अगदी सोपी थिअरी पहिली आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेली आहे. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. कोणती थिअरी, इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. यालाच कोणी कोणी ऑक्टेट रूल किंवा ऑक्टेट थिअरी, ऑक्टेट म्हणजे 8, ऑक्टेट रूल किंवा यालाच काय म्हटलं जातं, ऑक्टेट थिअरी पण म्हणण्यात येते. आता ही थिअरी कोणा मांडलेली आहे, 2 शास्त्रज्ञांची नावं येतात यासाठी, लेविस आणि कोसेल. लेविस आणि कोसेल या 2 शास्त्रज्ञांनी ही थिअरी मांडलेली आहे. बघा 2-3 नावं सांगितले मी तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी किंवा यालाच काय म्हणण्यात येतं, ऑक्टेट रूल. ऑक्टेटचा अर्थ होतो 8 किंवा याला ऑक्टेट थिअरी असंही म्हणतात. द थिअरी इज फर्स्ट प्रपोज्ड बाय लेविस अँड कोसेल. या 2 शास्त्रज्ञांनी ही थिअरी मांडलेली आहे. काय सांगितलं यांनी, काय दिसून आलं की बॉन्डिंगच्या मागे कारण काय आहे. मग यांनी विचार केला की इनर्ट गॅसेस रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, ते ऍटम एकटेच राहतात. कोण कोण आहे इनर्ट गॅस, कमीत कमी सुरुवातीची माहिती पाहिजे आपल्याला. हेलियम 2 ज्याचं कॉन्फिगरेशन 1s2, हेलियम नंतर निऑन 10 1s2 2s2 2p6, निऑन नंतर एर्गॉन 18 येतो 1s2 2s2 2p6 3s2 3p6, एर्गॉन नंतर क्रिप्टॉन येईल 18 36 वर
इथे शेवटी येईल 4s2 4p6, नंतर झेनॉन रेडॉन येईल 5s2 5p6, नंतर 6s2 6p6. म्हणजे काय तर बाहेरच्या शेलमध्ये, चौथ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. हेलियम जर सोडला तर बाकीच्या सर्व इनर्ट गॅसमध्ये बाहेरच्या शेलमध्ये, आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात या इनर्ट गॅसच्या? 8. बरोबर आहे. आणि हेलियम फक्त 2 आहेत. पहिली शेल पूर्ण भरलेली आहे. इथे मात्र 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन. मग त्यांना असं दिसून आलं की हे इनर्ट गॅसेस जे आहेत हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, कारण त्यांच्याकडे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यांनी सांगितलं की हे मूलद्रव्य यांच्याकडे कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. ते म्हणतात नाही, आम्हाला गरज नाही, आम्ही इलेक्ट्रॉन देतही नाही, इलेक्ट्रॉन घेतही नाही, आम्ही आमचे सफिशियंट आहे, आम्हाला ना इलेक्ट्रॉन द्यायची गरज ना आम्हाला इलेक्ट्रॉन घ्यायची गरज, म्हणून ते स्टेबल आहेत, कॉम्बिनेशन मध्ये भाग घेत नाही. मग बाकीच्यांचं काय? बाकीच्या मूलद्रव्यांकडे हे नाहीये, मग कुठेतरी कमी जास्त इलेक्ट्रॉन असतात. मग या शास्त्रज्ञांनी सांगितलं की बाकीचे मूलद्रव्य काय करतात? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात, कुठे भागीदारी करतात, आणि आपल्याला देखील त्याच्या शेजारी जो इनर्ट गॅस असतो ॲटॉमिक नंबरच्या दृष्टीनं, त्याच्या शेजारच्या इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्याच्या शेलमध्ये समजा 11 इलेक्ट्रॉन असेल तर तो 1 देऊन टाकेल आणि काय करेल 10, म्हणजे निऑनचं कॉन्फिगरेशन अटेंड करेल, स्टेबल. किंवा एखाद्याचे 16-17 असेल तर त्याला जवळ कोण आलं 18, मग 16-17 वाला काय करेल 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेईल, बरोबर बाहेरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणेल. म्हणजे एक तर काही ठिकाणी कमी असतील तर ते इलेक्ट्रॉन दिल्या जातील, जास्त असतील तर दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतल्या जातील, दोन्ही शक्य नसेल तर बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असते. आणि नेमकं हेच कारण असतं, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी इतर मूलद्रव्य पण धडपडतात, इतर ॲटम पण धडपडतात, आणि आपल्यालाही यांच्यासारखं स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे, म्हणून एक तर ते इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, आणि हेच नेमकं करत असताना बॉन्ड तयार होतात, असं या थिअरीला म्हणायचं. म्हणजे बॉन्डिंगच्या मागे कारण कोण आहे? अनस्टेबल कॉन्फिगरेशन. असं मी म्हणत नाही, कोण म्हणतोय? लेविस आणि कोसेल, बरोबर आहे. मग लेविस आणि कोसेलनी जे सांगितलं की प्रत्येक मूलद्रव्य शेजारच्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो, केमिकल कॉम्बिनेशन त्याच्यामुळे होतं. आणि मग याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्याच्याकडे 3 पर्याय उपलब्ध असतात. एक तर इलेक्ट्रॉन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करणे. हे आपण उदाहरणावरून हळूहळू समजावून घेणार आहोत. आता मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो की नेमकं काय स्टेटमेंट दिलं, थिअरी काय आहे. मग आता थिअरी सांगितली बघा, आता समजेल तुम्हाला हे वाक्य. इन ए केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय? ॲटम पासून मॉलिक्यूल तयार होणे, हे झालं केमिकल कॉम्बिनेशन. In a chemical combination, every atom try to attain the electronic configuration of nearest noble gas, either by losing the electron or by gaining the electron or by sharing the electron. खूप सुंदर स्टेटमेंट सांगितलं आपल्याला, अगदी सोपं सुटसुटीत आहे, पाठ झालं पाहिजे सगळ्यांचं. मी शिकवत असतानाच कमीत कमी 10 वेळा सांगणार आहे. काय म्हटलं? इन ए केमिकल कॉम्बिनेशन, रासायनिक अभिक्रिया होत असताना, म्हणजेच काय ॲटम पासून मॉलिक्यूल तयार होत असताना, हे एक प्रकारचं केमिकल कॉम्बिनेशन आहे. इन ए केमिकल कॉम्बिनेशन एव्हरी ॲटम, समजा 2 ॲटम भाग घेतील, 4 ॲटम भाग घेतील, 10 ॲटम भाग घेतील, किती घेऊ. इन ए केमिकल कॉम्बिनेशन एव्हरी ॲटम, जेवढे भाग घेतात तेवढे सगळे, एव्हरी ॲटम ट्राय टू अटेंड, प्रयत्न करतात अटेंड करण्याचा, काय? ट्राय टू अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस. नियरेस्ट म्हणजे कोण? त्याच्या जवळ जो आहे तो ॲटॉमिक नंबरच्या दृष्टीनं. 35 असेल तर त्याला कोण जवळ? 36 जवळ आहे. 3 असेल तर त्याला कोण जवळ? हेलियम जवळ आहे. 12 असेल तर हे जवळ आहे. म्हणून
मग आता स्टेटमेंट पार्ट होतं का पहा बरं. इन ए केमिकल कॉम्बिनेशन every atom try to attain the electronic configuration of nearest noble gas either by losing or by gaining or by sharing the electron. This is called as a octet rule or octet theory, or also known as a electronic theory of valency, and it is proposed by Lewis and Cossel. काही अडचण डेफिनेशन मध्ये नक्कीच नाही, पाठ झाली पाहिजे. माझ्या मागे मागे मनातल्या मनात म्हणा बरं. इन ए केमिकल कॉम्बिनेशन एव्हरी ॲटम ट्राय टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस आयदर बाय लुझिंग और बाय गेनिंग और बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन. नेहमी विचारतात हा प्रश्न. आता आपण याच्या एक्सप्लेनेशन कडे जाऊ. याचं म्हणणं बरोबर आहे की नाही याचा पुरावा द्यावा लागेल. आता त्यांनी सांगितलं आपण ऐकलं असं नाही होत, पुरावे द्या आम्हाला. आता तुझं म्हणणं कुठं बरोबर आहे ते, नाही का? मग त्याला पुरावे पण मागू, त्याची थिअरी बरोबर आहे का चुकीची आहे तेही शोधून काढू, त्याच्यात आणखी आपल्याला काही नॉलेज मिळतं का त्याचाही विचार करू. ठीक आहे. मग आता याने बॉन्डिंगचे दोन प्रकार सांगितले आपल्याला, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. हे शब्द नेहमी येणार आता आपल्या केमिस्ट्री मध्ये. कोणता बॉन्ड म्हटलं मी आता? पहिला आयोनिक बॉन्ड. बॉन्डचे प्रकार सुरू झाले. पहिल्या प्रकारचा बॉन्ड आयोनिक बॉन्ड, आणि दुसरा सांगितला कोव्हॅलेंट बॉन्ड. अजून याच्या व्यतिरिक्त बरेच बॉन्ड आहेत पण ते तूर्त येणार नाही, या थिअरीचाच विचार करायचा आहे आपल्याला. आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, बरेच बॉन्ड आहेत. तर आपण या दोन बॉन्डचा विचार करणार आहोत. पहिला प्रकार घेऊया आपण आयोनिक बॉन्ड. तो कुठे आढळतो, कसा आढळतो? आणि दुसरा प्रकारचा बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, त्याचाही विचार आपण करणार आहोत. आणि एक्झाम्पल्स विचारतील प्रश्न. डिफाइन आयोनिक बॉन्ड विथ एनी वन एक्झाम्पल, डिफाइन कोव्हॅलेंट बॉन्ड विथ एनी वन एक्झाम्पल, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मग आता मी जातो आहे आयोनिक बॉन्ड कडे. ठीक आहे. आता आयोनिक बॉन्डची व्याख्या करूया आपण. इट इज सिंपली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन टू अपोजिटली चार्ज्ड आयॉन्स, दॅट इज कॅटायन अँड anion कॉल्ड एज ए आयोनिक बॉन्ड. आयॉन, पॉझिटिव्ह आयॉन, निगेटिव्ह आयॉन. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये फिजिक्सच्या भाषेत काय असतं? अट्रॅक्शन असतं, ज्याला कोणतं अट्रॅक्शन म्हणायचं आपण आता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. चालेल. आणि दोन लाईक चार्जेस आले तर रिपल्शन. बरोबर आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे असतं? जर दोन अपोजिटली चार्ज आयॉन जर आले, समजा हा पॉझिटिव्ह आयॉन आणि हा निगेटिव्ह आयॉन, यांच्यामध्ये काय राहील? फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील. बस नेमकं तेच सांगितलं. आयॉन मधला बॉन्ड आयोनिक बॉन्ड, हे आयॉनच आहे. मग पॉझिटिव्ह आयॉन असेल तर त्याला काय म्हणण्यात येत असतं? कॅटियॉन. आणि निगेटिव्ह आयॉन असेल तर anion म्हणायचं त्याला. ठीक आहे. मग कॅटायन आणि anion यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे बॉन्ड. बॉन्डची अगोदरच व्याख्या केली मी, काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय म्हटलं आपण? आयोनिक बॉन्ड. मग सांगा बरं व्याख्या. छोटीशी व्याख्या आहे आयोनिक बॉन्डची. बॉन्ड, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन present between two oppositely charged ions, that is cation and anion, called as a ionic bond. ठीक है. Positive ion is called as a cation and negative ion is known as a anion. For example, आता आपण या ionic bond चे example पाहूया आणि नंतर कोव्हॅलेंट कडे जाऊया. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड एक उदाहरण पुरे आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय तेही आपल्याला समजेल, थिअरी बरोबर आहे की नाही तेही समजेल. फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड NaCl मॉलिक्यूल हा आयोनिक बॉन्डने तयार होतो. फॉर्म्ड बाय आयोनिक बॉन्ड. कसा तयार होतो बघूया आपण आता. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया आपण. 1s2 2s2 2p6 3s1.
2 8 1 हे असं शॉर्टकट. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 1. बरोबर आहे? पहा बरं, 1s2 2s2 2p6 3s1. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यात 1 हे असं लिहिलं. त्यानंतर क्लोरीन आलेला आहे. हा क्लोरीन 17 इलेक्ट्रॉन आहे. 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5. बरोबर 17 इलेक्ट्रॉन झाले. 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 14 15 16 17 म्हणजे काय 2 8 आणि 7. मग आता पहा, सोडियम आणि क्लोरीन याच्यापासून सोडियम क्लोराईड का तयार झाला. आता ही थिअरी काय सांगते आपल्याला आठवा, की प्रत्येक जण नियरेस्ट नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असते. मग विचार करा, सोडियम 11 नंबर, याला जवळ कोण आहे इनर्ट गॅस, हा निऑन 10. किती बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, याच्या किती आहेत 1 आहे. मग हा इलेक्ट्रॉन जर याने देऊन टाकला दुसऱ्याला तर किती राहील 2 8. हा इलेक्ट्रॉन देऊन याला कोणाचं कॉन्फिगरेशन मिळेल, निऑनचं मिळेल थिअरीनुसार. क्लोरीन 17 ला जवळ कोण आहे, 10 जवळ आहे की 18 जवळ आहे, 18 जवळ आहे. मग याच्यात 18 2 8 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 8 7 आहे. म्हणजे यांनी जर 1 इलेक्ट्रॉन घेतला तर याला कोणाचं कॉन्फिगरेशन मिळेल, आर्गॉनचं. मग काय होईल की सोडियम कडे हा इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते. का बरं, कारण तो देऊन त्याला स्टॅबिलिटी मिळते. कोणाचं कॉन्फिगरेशन मिळतं, निऑनचं. क्लोरीनला इलेक्ट्रॉन देऊन नाही, 1 इलेक्ट्रॉन घेऊन त्याला स्टॅबिलिटी मिळते. आणि म्हणून सोडियम हॅज अ टेंडन्सी टू डोनेट आउटर 1 इलेक्ट्रॉन and chlorine has a tendency to accept 1 electron, and in both cases they acquire the nearest noble gas electronic configuration. याला 1 इलेक्ट्रॉन देऊन नोबेल गॅसचं कॉन्फिगरेशन मिळालं शेजारच्या, याला 1 इलेक्ट्रॉन घेऊन मिळतं. आणि म्हणून काय होतं आता अशा वेळेला की सोडियमच्या बाहेरच्या शेल मध्ये हा 1 इलेक्ट्रॉन दाखवला मी, आउटर शेल मधला. क्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये मी आता असे क्रॉसचे इलेक्ट्रॉन दाखवतो. हे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन किती झाले 7. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन 2 8 1. हे असे शॉर्टकट लिहितो मी इथे 2 8 7. आता हे दोन्ही एकत्र येऊन राहिले, याला म्हणतो आपण केमिकल कॉम्बिनेशन. सोडियम आणि क्लोरीन एकत्र येऊन राहिले. मग केमिकल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, दोघही जण कशाचा प्रयत्न करतात, नियरेस्ट नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा. मग त्याच्यासाठी सोडियमनी याला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर काय होईल, आता हे पहा देऊन टाकलेला इलेक्ट्रॉन, किंवा खाली लिहा वर लिहा काही फरक नाही पडत इथे. आता पहा क्लोरीननी बरोबर 8 इलेक्ट्रॉन आणले बाहेरच्या शेल मध्ये, सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला. हा सोडियम म्हणजे इथे कोण तयार झालं 2 8, इथे कोण तयार झालं 2 8 8. पण आता काय प्रकार झाला की सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला, निगेटिव्ह चार्ज निघून गेला. 11 प्रोटॉन होते, 11 इलेक्ट्रॉन होते, 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, म्हणजे 10च इलेक्ट्रॉन राहिले. आणि 11 प्रोटॉन म्हणजे 11 पॉझिटिव्ह आणि 10 निगेटिव्ह, म्हणजे सोडियमवर काय झालं आता एक पॉझिटिव्ह चार्ज आला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. कारण त्याचा इलेक्ट्रॉन गेलेला आहे, तो क्लोरीननी घेतला. आता इलेक्ट्रॉन वाढला कोणाचा, क्लोरीनचा. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह, म्हणजे क्लोरीनवर काय आलं, निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे याचा अर्थ काय झाला मुलांनो, की हा झाला Na+ आणि हा झाला Cl-. आता हे 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन आले. आता हे एकमेकाला सोडतील का, नाही सोडणार. का बरं, देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन अपोजिटली चार्ज आयॉन. या आयॉन मध्ये आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे सोडियमनी इलेक्ट्रॉन दिला, क्लोरीननी घेतला, झाली बॉन्ड तयार. बरोबर आहे. आता हे सोडत नाही, मॉलिक्युलच तयार झाला. 2 ऍटम एकत्र येऊन हा मॉलिक्युल तयार झाला. असं करून काय मिळालं, दोघांनाही स्टॅबिलिटी मिळाली, स्टेबल कॉन्फिगरेशन मिळालं. यालाही मिळालं 2 8, कोणाचं, निऑनचं. आणि क्लोरीनला कोणाचं मिळालं, आर्गॉनचं. म्हणजे नियम बरोबर आहे की नाही लेविस कोसेलचा. इन ए केमिकल कॉम्बिनेशन एव्हरी ॲटम ट्राय टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस, either by losing or by gaining the electron or by sharing the electron.
यांनी दिला यांनी घेतला, दोघांनाही स्टॅबिलिटी मिळाली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन तयार झाले. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कोण, केमिकल बॉन्ड तयार झाला इथे. मग बॉन्डिंग मागचं कारण सांगितलं आपल्याला, बघा लागलं समजायला की याच्यामुळे हे दोघ जण एकत्र आले. बरोबर आहे की नाही. मग आता बॉन्डची व्याख्या काय होती आपल्या आयोनिक बॉन्डची, इट इज द force of attraction present between oppositely charged ion, that is cation and anion, called as a ionic bond. And this ionic bond is formed by the transfer of one or more electron from outermost shell of one atom to other atom. काय म्हटलं मी आता, हे कसा तयार होतो आयोनिक बॉन्ड, बाय द ट्रान्सफर ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन, देवाणघेवाण होते, ट्रान्सफर होते एक किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रॉनची. कुठून, फ्रॉम आउटर मोस्ट सेल, सोडियम मधल्या तिसऱ्या शेल मधला, ही आउटर मोस्ट सेल झाली. आउटर मोस्ट सेल मधून इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन तयार होऊन जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हटलेलं आहे आपण, कोणता बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. काही अडचण. मग आता द बॉन्ड इट इज एक्झिस्ट ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ वन और मोर electron from outermost shell of one atom to other atom, called as a ionic bond. चालेल. किंवा it is the force of attraction present between oppositely charged ions, called as a ionic bond. दुसरे एक उदाहरण घेऊया आपण कॅल्शियम क्लोराइडचं. कॅल्शियम क्लोराइड, कॅल्शियमचे ॲटॉमिक नंबर 20, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि आता हे 4s2, 1s2 2s2 2p6 3s2 3p5. बरोबर आहे. बाहेरच्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता इथे पहा कॅल्शियम 20, कॅल्शियम 20 ला जवळ कोण आहे, हा आर्गॉन 18 जवळ आहे. क्लोरीनलाही कोण जवळ आहे, 18. मग आता अशा वेळेला कॅल्शियम आणि क्लोरीन हे दोघही जण कोणाचं कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतील, आर्गॉनचा. क्लोरीनला काय करावं लागेल, एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. आणि कॅल्शियमला काय करावं लागेल, त्या 4s2 मधले हे दोन्ही इलेक्ट्रॉन जर दिले तर त्याला बरोबर आर्गॉनचं कॉन्फिगरेशन होईल. म्हणजे काय झालं, आता हा झाला कॅल्शियम, हे 4s2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, या बाजूनी क्लोरीन आला, या बाजूनी क्लोरीन आला. बघा क्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 7. हे दाखवले मी, हे 7 इकडचे 7. बरोबर आहे. हे आता काय झालं, याला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, हा इथे देऊन टाकला क्लोरीनला. झालं बरोबर. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन 288. ओके. हा इलेक्ट्रॉन या क्लोरीनला दिला. आता याचंही कॉन्फिगरेशन काय झालं मुलांनो, 288. यांनी 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, हाही झाला 288. आता काय झालं, 2 इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे कॅल्शियम वर आले 2 पॉझिटिव्ह चार्ज. एक इकडे निघून गेला, एक इलेक्ट्रॉन इकडे निघून गेला. इथे निगेटिव्ह चार्ज आला, इथे निगेटिव्ह. का बरं, हा इलेक्ट्रॉन वाढला म्हणून निगेटिव्ह चार्ज, हा इलेक्ट्रॉन वाढला म्हणून निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. झाला आयोनिक बॉन्ड तयार, 2 बॉन्ड तयार झाले थोडक्यात इथे. हा कॅल्शियम, हा म्हणून आपण कॅल्शियम क्लोराइड लिहिताना CaCl2 लिहितो, नाही का. हा आयोनिक बॉन्ड, हा आयोनिक बॉन्ड, 2 आयोनिक बॉन्ड तयार होतो. तर अशा पद्धतीनं आयोनिक बॉन्ड तयार होतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन ऑपोजिटली चार्ज्ड आयॉन, and this bond is formed by the transfer of one or more electron from outermost shell of one atom to other atom. This is called as a ionic bond. मग आज रोजी आपल्याला पहिल्या प्रकारचा बॉन्ड माहिती झाला. दुसऱ्या लेसन मध्ये आपण कोणत्या बॉन्डचा विचार करणार आहोत, कोव्हॅलेंट बॉन्डचा. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय.